काउन्सिलिंग मीटिंगमध्ये आपले 2 महिन्यानंतर होती ना? किती? 1 महिना झाला? हां, गोसेप्रोनचे हां 1 महिना हां दुसरे. तर आजच्या काउन्सिलिंग मीटिंगमध्ये सगळ्या भक्तांचं स्वागत आहे. आपण दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर गुरु महाराजांची आपल्याकडून काय अपेक्षा आहे? तर मागच्या वेळेस मी परमपूज्य राधानाथ महाराजांच्या त्यांच्या जीवनातले काही प्रसंगाची चर्चा केली होती. तर आता दीक्षा झाली म्हणजे आपलं काम संपलं आहे का? तर गुरु महाराजाला आपल्याकडून काय अपेक्षा आहे? आपण काय केलं पाहिजे? कारण का भक्ती मार्गाचा जो प्रॅक्टिस आहे, सराव आहे, तो काही 1-2 दिवसासाठी नाही आहे किंवा 1 आठवड्यापुरता नाही किंवा दीक्षापुरता नाही. तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. तेव्हा आपण भक्तीमध्ये टिकून राहू. म्हणून भविष्यामध्ये आपण गुरु महाराजाला कसं प्रेझेंट करू याच्यापुढे. आता दीक्षा घेतल्या उलटं तुमची जिम्मेदारी वाढते आणि त्या जिम्मेदारी वाढल्यानंतर आपण त्या जिम्मेदारीला धरून वागतोत का? तसा व्यवहार करतोत का? हे खूप महत्त्वाचं गरज आहे. म्हणून राधानाथ महाराज, आता मी मायापूर यात्रेला गेलो होतो. महाराजाने प्रिन्सिपलला खूप व्हॅल्यू दिलेली आहे आणि महाराज म्हणतात की तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, पारिवारिक जीवनामध्ये जेव्हा तुम्ही राहतात तर तुम्हाला खूप परिपक्व बनावं लागेल. आपल्या भाषेमध्ये त्याला मॅच्युरिटी म्हणतात आणि ती मॅच्युरिटी जेव्हा तुम्ही गुरु, साधू, शास्त्र यांच्या मार्गदर्शनाने जीवन जगता तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ते प्राप्त करतात. नाही तर बऱ्याच वेळा लोक येतात भक्ती मार्गामध्ये, भक्ती करतात, पण तेवढी मॅच्युरिटी किंवा परिपक्व प्राप्त न केल्यामुळे एकतर ते भक्तीमध्ये दुःखी राहतात किंवा भक्तीच्या बाहेर गेल्यानंतर सुद्धा त्यांना सगळीकडे दुःखच प्राप्त होते. म्हणजे भौतिक जगात बी दुःख आणि भक्तीत बी दुःख. याचं कारण म्हणजे आपण ती परिपक्व किंवा मॅच्युरिटी प्राप्त न केल्यामुळं. तर गुरु महाराजाला आपल्याकडून 3 गोष्टी अपेक्षित आहेत, जे आपल्या साधना भक्तीमध्ये आपल्या इंडिव्हिज्युअल लेवलला पण आहे, वैष्णव कम्युनिटीला पण आहे आणि जेव्हा तुम्ही सामाजिक जीवनात जातात त्यालासुद्धा त्या महत्त्वाच्या गोष्टी, ते प्रिन्सिपल फॉलो केल्या जातात. तर म्हणून आजचा जो विषय असणार आहे की महाराजांना किंवा प्रभुपादांनी किंवा श्री चैतन्य महाप्रभूने एक साधकांसाठी 3 तत्व सांगितलेले आहेत आणि ते तत्व तुम्हाला शेवटपर्यंत पालन केलं पाहिजे. नामरुची, जीवदेव, आपलं वैष्णव सेवा आणि जीवदया. दिसायला ऐकायला खूप सोपे येतं, पण याचा मागचा खूप डीप अर्थ दिलेला आहे. जर या 3 गोष्टीमध्ये राहिला तर तुमच्या जीवनाची परिपूर्णता किंवा ती सिद्धी प्राप्त होते. म्हणून नाम रुची प्राप्त करणं. आता आपण दीक्षा घेतलेली आहेत बुवा, नाम जप करतोय, पण त्या नाम जपामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाम जप नाही केला पाहिजे, तर नाम रुची प्राप्त केली पाहिजे. जेव्हा आपण नाम रुची प्राप्त करू तर ती नाम रुची नुसतं फॉर्मॅलिटी म्हणून लोक जप करता बुवा, पाहिलं बऱ्याच वेळा की तर नामरुची, नाम जपपेक्षा नामरुची प्राप्त करणं महत्त्वाचं. आणि ती नाही झाली तर नुसतं जप करतो आपण, आणि जप कसा मॅकॅनिकली असतो. तर हे का प्रवचन देतोय? कारण की एवढ्या वर्ष मंदिरात राहिल्यानंतर एक गोष्ट जाणवलेली आहे की लोक बऱ्याच वेळा, आता इस्कॉनमध्ये मिनिमम ॲव्हरेज किती झाले माहिती आहे भक्त टिकून राहण्याचं? 7 ते 8 वर्षे. रशियामध्ये 8 वर्षाच्या वरती भक्त टिकणत. इंडियामध्ये 15 वर्षाच्या वरती टिकणत. 15 वर्ष झाले की सगळे गायब होऊ राहिलेत. तर ती अवस्था आता काय होत आहे भौतिक जगामध्ये. तुम्ही कोण्या कंपनीत काम करता तर मला ते प्रमोशन भेटत राहतात. जसं आपल्या वैष्णवरती प्रभू आता परमिशन झालं तर त्यांना काम करायला उत्साह भेटतो. जसं आपल्या सगळ्याच जे वर्किंग तिथं प्रमोशन भेटतं. भक्तीमध्ये प्रमोशन काय? काहीच नाही ना. एक तर भक्तिशास्त्री, पहिले हौसानं भक्तिशास्त्री, शास्त्री झालो सगळे. त्याच्यानंतर काय आय डी सी झालं. मग आता उत्सुकता काय अशी दीक्षा झाली. झाल्या दीक्षा झाल्या. मग आता काय ब्राह्मण दीक्षा. त्याच्यानंतर संन्यास, सगळे गायब. संन्यास म्हणले की सगळे गायब. बाकी दीक्षा घ्यायला म्हणले सगळे गायब. म्हणजे असे दिसतात की प्रभूजीला पाहिलं तरी गायब होतात. नको यांच्या कुठं नादी लागायचा. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की काही काळानंतर भक्तीमध्ये तुम्हाला 2 डिग्री आहेत आणि शेवटी आपल्या मंदिरामध्ये किंवा इस्कॉन संस्थेमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला एकच पदामध्ये राहावं लागते.
पुरुष असेल तर दास आणि स्त्री असेल तर दासी. याच्या पलीकडे काही नाही. आणि भौतिक जगाची टेंडन्सी आपण सगळे दास बनायला कोणीच नाही आलो. प्रत्येकजण बॉस प्रत्येक ठिकाणी. त्या आध्यात्मिक जीवनात घ्या, भौतिक जीवनात घ्या, सगळे बॉस आहे. म्हणून ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीपासून मुक्त होऊन जी आपली प्रवृत्ती प्रकृष्ट रूपेनं भगवंताकडे त्या जाण्यासाठी आपल्याला नामरुची सांगितलेली. आणि ही नामरुची जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये ती हृदयामध्ये प्रगट का होत नाही नामरुची? तर आपण मॅकॅनिकली जप करतो. मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मला आता ते जाणवायला लागलं. कारण की जसं जसं तुम्ही वाढताय तेव्हापासून मी आता राधेश्याम प्रभूंचे बरेच प्रवचन ऐकतो. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की जर तुमच्या जपाला जास्त वेळ लागत असेल याचा अर्थ तुम्ही एक तर ध्यानपूर्वक जप करत नाहीत. दुसरी गोष्ट ते म्हणतात एक तर तुमचं मागचं पाप तुम्हाला अडवत आहे किंवा तुम्ही बळजबरी बर्डन म्हणून तुम्ही जप करताय. याच्यामध्ये तुम्ही ॲनालाइज करणं गरजेचं आहे. आणि मी जेव्हा हे पाहिलं तर म्हटलं नाही आपण जपच करत नाही. आपल्याला खरीच जपाची काय होते ते म्हणतात राधेश्याम प्रभू म्हणतात चांगला जप मिनिमम 7 मिनिटात झाला पाहिजे. किती? 1 माळा. बेस्ट क्वालिटीचा जप 7 मिनिटात झाला पाहिजे. म्हणजे 1.25 तासामध्ये तुमचा जप झाला पाहिजे. आणि माझ्या जपाला 2 तास 40 मिनिटं लागतात. असं का? कारण मला बोबडी वळती माझी खूप असं स्ट्रगल करावं लागतं. म्हणून इथे जेव्हा ह्या विषयाचा मी शिशीमधून अभ्यास करीत होतो आणि म्हटलं चला आपण ह्या गोष्टीचं शेअर करू. आणि जसं मी काही भक्तांशी चर्चा केली की प्रभूजी काय आहे साधकांकडून काय अपेक्षा राहिली पाहिजे, गुरुकडून आपल्या शिष्याकडून काय राहिली पाहिजे. तर महत्त्वाचं आहे की नामरुची प्राप्त करणं. नामरुचीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही नामरुची प्राप्त करता तर जसं नारद मुनींच्या हृदयामध्ये भगवंत प्रगट झाले. म्हणून इथं श्रीमद भागवताच्या ह्या स्कंदामध्ये जर पाहिलं गेलं तर नारद मुनी स्वतः वर्णन करतात की मी जेव्हा तळमळतेनं आणि तीव्रतेनं जेव्हा भगवंताचं नाव घेतलं. कुठे गेलं नारद मुनीच्या समोर? हां, श्रीमद भागवतम पहिला स्कंद अध्याय 5 श्लोक नंबर 38. इथे नारद मुनी म्हणतात अशा प्रकारे ज्याचे रूप भौतिक नाही अशा पूर्ण पुरुषोत्तम भगवान विष्णूचे प्रतिनिधिक दिव्य ध्वनी रूपात जो उपासना करतो तोच वास्तविक दृष्ट होय. क्लिअर करतात नारद मुनी. जो हरिनाम जप करतो तो भगवंताचा व्यक्तिगत अनुभव करतो आणि तो डायरेक्टली कोणाची उपासना करतोय? श्रीमद भागवतम पहिला स्कंद 5 अध्याय श्लोक नंबर 38. तर इथे भगवंत नारद मुनी स्वतः क्लिअर करतात की भगवंताच्या नाव आणि भगवंतामध्ये काही फरक नाही. म्हणून इथे ह्या श्लोकाच्या आधारात जर पाहायला गेलं तर महत्त्वाचं आहे की नामरुची ही 2 प्रकारे प्राप्त होते. एक म्हणजे आता आपण जे जप करतो ती नामरुची नाही. बरं आपण जप कोणता करतोय? नाही जपच आपण नुसतं हरिनाम जप करतो. रुचीमध्ये नाहीत आपण सध्या. 16 माळा आता मी गुरुला वाव दिलाय आणि आता मला जप करावा लागतोय. नाही केलं तर काय होईल बर्डन म्हणून मारून मुटकून कसं तरी सकाळ संध्याकाळ दुपारा खेचायचं झालं. खेचो कृष्ण खेचो कृष्ण खेचो खेचो. बऱ्याच भक्तांचं पाहिलं. हार्डली असे लोक आहेत ज्याचे नामरुची असले की ती एकादशीला येऊन की जास्त माळा करतात. तर ते म्हणतात एवढं तुम्ही जोर का देतात प्रभूजी? वास्तविक पाहायला गेलं तर आत्ताचं बघा एखादा दगडाला एखादा तो तोडणारा असतो तो एका फटक्यात दगड तुटत नाही. किती मिनिटात तुटतो? 10व्या फटक्यात 15व्या फटक्यात. तू म्हणे अरे 15 फटक्यात दगड फुटला. नाही बाबा त्याच्या पहिले 14 फटके मारले तेव्हा तो 15व्या फटक्यानं तो दगड फुटला आहे. तसंच शेवटच्या क्षणाला आत्ता तुम्ही जे हातोडे मारणार आहात तर शेवटच्या टायमाला तो हरिनाम तुम्हाला आठवण करून आणणार. म्हणून इथे श्रील प्रभुपाद म्हणतात की तुम्ही इच्छा आणि आनंद प्राप्त होतो का? लाईक करता का तुम्ही त्या जपाला? जसं आता मी प्रसाद घेत असताना मला जाणवलं काही गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये काही गोष्टी कमी आहेत तर आपण लगेच सांगतो माताजी प्रभूजी याच्यामध्ये कमी आहे बरं. म्हणजे पदार्थामध्ये काही गोष्टी कमी असल्या तर आपल्याला लगेच जाणवत आहे. तसंच आपण जे काही जप करतोय त्याच्यात आपल्याला जाणवतं का? आपल्याला ती अनुभूती होते का? ते आपल्याला कळतं का? का चालू फॉर्मॅलिटी म्हणून मी करतोय होतंय झालाय.
तर त्याला काहीच अर्थ नाही. ते म्हणतात की की तुमच्या 16 माळा जर मेकॅनिकली असेल तर तुम्हाला ही माळा उद्या नाही का 10 किलोचं वजन वाटणार आहे आणि पहिले शिव्या घालणार आहे की कोणी मला इस्कॉनमध्ये आणलं. आता आम्हाला 1-2 जण भेटले की असं वाटतं की तो कशाला मला भेटला देव जाणे मी इस्कॉनमध्ये आलो. हां, का की काय करू या 16 माळा करायचे म्हणजे किती आणि कलियुगामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी करता. पण कलियुग तुम्हाला जप करू देत नाही कारण कलियुगामध्ये सगळ्यात प्रभावी साधन भगवत प्राप्तीचं जपच आहे. पण तुम्ही जप कराय बसा, एक तर मोबाईलच्या हाताला खास सुटून जाते. दुसरं आजूबाजूचं वातावरण किंवा करू, करू, करू हे माझे व्यक्तिगत सांगतो. मी तुम्हाला निमित्त मात्र आहे. हां, आयडिया नवीन-नवीन आयडिया येतात. तर पहिले म्हणजे लाईक केलं का 16 माळा झाल्यानंतर जेव्हा 17वी माळा करण्याची सुरुवात होते, तेव्हा समजायची तुमच्या 16 माळा चालू झाल्या. जसं तुम्ही ते कोणती गोष्ट करत वॉर्म अप करतात ना, हां, जसं तुम्ही हॉटेलमध्ये जाता तर काय असतं पहिलं स्टार्टर्ड. पहिले म्हणतात पूर्वी जे स्टार्टर्ड होत्या. मी त्यावेळेस म्हटलं भक्तीमध्ये असं स्टार्टर्ड का नसते की पहिले 16 म्हणजे स्टार्टर्ड आणि बाकीच्या 16 माळा म्हणजे मेन स्टफिंग. आपल्याला वाटते 16 माळा म्हणजे स्टार्टर्ड बी आहे आणि स्टफिंग बी आणि डिनर बी आहे, लंच ब्रेकफास्ट डिनरच आहे. तर तसं नाही चालणार. प्रभुपाद म्हणतात की आय लाईक चॅन्टिंग. तुम्ही लाईक करता का चॅन्टिंगला? आणि जेव्हा आय लाईक चॅन्टिंग करता तर भगवंत तुम्हाला आय लाईक करतील. कारण की तुम्ही नामाला ओढता तर नाम तुम्हाला ओढेल. म्हणजे तुम्ही नामाच्या प्रती उदासीनता दाखवला तर भगवंत तुम्हाला उदासीन दाखवतो. तुम्ही म्हणता कसं काय भगवंताचं? कारण मी हा श्लोक मुद्दाम इथं कोट केला आहे भागवताचा की नारद मुनी म्हणतात भगवंताचे नाव आणि भगवंतामध्ये काही नाही. तर ती डायरेक्टली कोणाची उपासना आहे? माझी आणि भगवंताची उपासना नामाच्या रूपामध्ये. तर इथे सगळ्यात महत्त्वाचं की ह्या नामामध्ये श्रीमद भागवतामध्ये 4 स्टेज सांगितलेले आहेत. एक म्हणजे सांकेतिक म्हणजे डायरेक्टली भगवंताचं म्हणजे भगवंताला नाही. जसं अजय मिळानं नाव कोणतं जप केलं आहे? सांकेतिक केलं आहे. नारायण नारायण. जसं आता हे प्रभूजी माताजी यांच्या मुलाचं नाव आदित्य आणि ऋषिकेश आहे. म्हणजे हे सांकेतिक नाव झाले. म्हणजे आपण मुलांना गौरांग देतो किंवा आणखीन काय नाव देतो, पार्थ देतो, हे नाव झाले सांकेतिक. पण त्या सांकेतिकमागे भगवंत स्मरण नसून ती व्यक्ती कोण आहे? आपल्या ब्लड रिलेशनच्या व्यक्तीला तुम्ही काय करतात? सांकेत करता आणि त्यानुसार तुम्ही उच्चार करता. म्हणजे सांकेतिक नामामुळं काय होत आहे? हळूहळू तुमची सुकृती वाढत जाते. त्याच्यात नाम अपराधाची भावना नसते कारण की मुलाची अटॅचमेंट असते, भगवंताची घेणे देणे नसते, सांकेतिक नाव असतं. याच्यामुळं काय होईल? जेव्हा कधी आलं तर तुम्हाला अजय मिळासारखं उद्धार होऊ शकेल भगवंत तुमच्या जीवनात. दुसरी आहे हेलनम. हेलनम म्हणजे काय? दुर्लक्ष. म्हणजे शिव्या घालून जप करणं. जसं शिशुपाल म्हणजे जन्मातापासून भगवंताला ज्या शिव्या घातल्या सगळ्यात जास्त. मला बी हा प्रश्न कधी कधी पडतो की भगवंताचा टॉलरन्स किती आहे? 199 शिव्या घातल्या. आपल्याकडे 2-3 शिव्या घातल्या तर काय म्हणले असेल? याला उचलून आदोळेला पहिले. हां, पण भगवंताने 100 शिव्या खाल्ल्या आणि तो 99ला थांबायचा. बरं, तो बी लय हुशार होता. पण जेव्हा रासयज्ञामध्ये भरलं याचं 100 क्रॉस केलं तर तिथे एक प्रवक्ता सांगतात कोणी तुमच्याप्रती एवढा 99पर्यंत अपराध सहन करा, भगवंताने केले. मग 100वर झाल्यानंतर त्याला दंड करा. तुम्ही 2-3 वेळा दंड देणं बंद करा म्हटले. तर इथे सगळ्यात महत्त्वाचं जे हेलनम शिशुपाल म्हणजे कळत न कळत काहीतरी आपण रागवणं हेलन. तिसरं आहे परिहास. परिहास म्हणजे आम्हाला रस्त्यामध्ये हरे कृष्ण हरे रामावाले काय शेंड्या उडीत चाललेत पाहिले 2-4 वेळा. की जसंच आता आम्ही ह्या बिल्डिंगमध्ये खाली येताना हरे राम हरे कृष्णा. तुम्ही कोण होतं? भागवत मग आपलं याचं हरपूर माताजी होते. मग त्याने काय केलं? हाच परिहासमध्ये केलं. तर याच्यामुळं काय होतं? हाच परिहासमध्ये ॲटलिस्ट 2 गोष्टी होतात. आपण आठवतं की आपल्याला भगवंताचं नाव येतं आणि त्याला पण भगवंताचं येते. तर याच्यामुळे हाच परिहासमध्ये काय होतात की याच्यामुळे भगवंताची नाव येते आणि चैतन्य महाप्रभू म्हणतात एकदा जरी कोणी भगवंताचं नाव घेतलं ना तरी तो वैष्णव समजावा. आणि चौथी गोष्ट आहे नामाभास. नामाभास म्हणजे त्याच्यामध्ये मुक्ती प्राप्त होते. म्हणजे हळूहळू तुम्ही काय करता? आता आपला जो जप चालू आहे तो कोणता माहिती आहे का? नाम अपराधयुक्त आहे. आणि नाम अपराधयुक्ताचे लक्षण 2 सांगतात आचार्य. एक म्हणजे भौतिक गोष्टीच्या प्रती आकर्षण आणि इंद्रियतृप्ती करण्याची भावना
आणि हे करीत असताना जेव्हा तुमचं आकर्षण भगवंताच्या ऐवजी भौतिक गोष्टींच्या प्रती आकर्षण वाढतं, हे समजायचं नामापराधामध्ये. आणि नामाभासमध्ये काय होतं आहे, भक्तीमध्ये चित्त लागतं आहे, पण भौतिक इच्छा आकांक्षा, ज्या आध्यात्मिक इच्छा आकांक्षा ते वाढतात. म्हणून शेवटी ते म्हणतात की सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं जे नाम असं नामरुची शुद्ध नाम असलं पाहिजे, आणि त्या शुद्ध नामामध्ये प्रेम आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? शुद्ध नाम चालत नाही. शुद्ध नाम म्हणजे याचा अर्थ हे नाही हो तुम्ही स्टिकर घेऊन ते नाही. शुद्ध नाम म्हणजे त्या नामाला 4 स्टेप सांगतात. जेव्हा तुम्ही नाम घेतात, जसं नामाभासमध्ये काय होतं आहे, व्यक्ती अटॅच असा संकेत. जसं आता ऋषिकेश आहे, हे काय झालं, सांकेतिक झालं. पण सांकेतिक नामामुळं त्या व्यक्तीपुरतं लिमिटेशन असतं. पण शुद्ध नामामध्ये प्रेमामध्ये जेव्हा तुम्ही प्रेम प्राप्त करतात, तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रेम करतात, तर त्याचं नाव आल्याबरोबर काय येईल तुम्हाला समोर? सेकंड स्टेप काय येईल? रूप येते. अरे तो व्यक्ती कोण आहे बाबा? मग त्याचे सगळं स्ट्रक्चर तुमच्या चेहऱ्यासमोर दिसून येते. तिसरी स्टेप होती की ते नाम झालं, रूप झालं की गुण दिसतात. याचे गुण काय आहेत? गुण आहे का अवगुण आहेत? तर मग शुद्ध नामामुळं पहिले भगवंताचं रूप, भगवंताच्या रूपाबरोबर गुण दिसतात, आणि गुणाबरोबर लीला होतात. आणि मग याचं उदाहरण काय? सनातन गोस्वामी जेव्हा वृंदावनमध्ये जप करीत होते, ध्यान करीत होते, तर त्यांना भगवंताच्या लीला दिसत होत्या. आपल्याला कोणत्या लीला दिसतात? रात्री कोणता व्हिडिओ पाहिला ते सगळे लीला दिसतात. हां, पण त्यांना त्या लीला दिसायच्या आणि त्याचा ते अनुभव घ्यायचे, आणि त्या लीला झाल्या की धाम प्रगट होते. बरं, त्याच्यामध्ये एक प्रसंग काय झाला माहिती आहे का? जेव्हा ते लीलामध्ये स्मरण करत असताना हसत होते, एक हँडिकॅप जातं म्हणजे अपंग जात होते, ते डोळे बंद करून करीत होते, पण यांना काय वाटलं मलाच हसताय, पण त्याच्या लीला काय झाल्या? अदृश्य झाल्या. तर आचार्य म्हणतात की जेव्हा तुम्ही नाम करतात, तर बघा प्रुपाद नाही का जप करतात, त्यांना भगवंताची लीला दिसायच्या, त्या स्मरण व्हायच्या. आपल्याला का दिसत नाही? तर म्हणतात की 2 स्टेपमध्ये अटकलेलं असतं, एक तर नामापराधामध्ये किंवा नामाभासामध्ये. तर हे झालं. तर याच्यासाठी आता याच्यामध्ये नामरुचीमधला जो पहिला भाग आहे इच्छामध्ये, इच्छा करणं किंवा आनंद भेटणं. पण याच्यामध्ये नामरुचीमध्ये सेकंड स्टेप आहे, ते म्हणतात रस प्राप्त करणं. रस. आणि त्या रसाला भागवताच्या पहिला श्लोक आणि शेवटच्या श्लोकामध्ये काय सांगितलं बघितलं, जर तुम्ही भागवताचा डीप स्टडी केला ना, सत्यम परम धीमय पहिले 3 श्लोक आहेत ना, परिभाषेसूत्रे की भगवंत कोण आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय यांच्याबद्दल वर्णन केलेलं आहे. पण जर त्याचा पुढचा जो श्लोक म्हटलेला आहे भागवताच्या 3 श्लोकानंतर 4था श्लोक कोणता येतो? गेस करा बरं, सांगा बरं. नाही नाही, सांगा बरं, लावा डोकं, कोणता येतो? हां, याचा अर्थ गडबड आहे. ते म्हणतात निगम कल्पतरो गलितम फलम सुखमुखा द्रवतामृत सोयितम पिबत भागतम रसामलयम रसालय. आणि कशामुळे? मोहरोह रसिका भुव भाविका. ते म्हणतात काय? पिबत भागवतम रसालयम. ते रस कोणता? आंबरस किंवा लिंबू रस किंवा कोकम रस नाही. ते म्हणतात की नामरुचीमध्ये रस प्राप्त होण्याचे पिबत भागवतम रसला. म्हणजे 4था श्लोक सुखदेव गोस्वामीने सांगितलेलं आहे की तुम्हाला रस प्राप्त करायचा असेल तो रस तर पिबत काय? भागवतम. आणि कोण पिऊ शकतंय? मोहुरो. मोहुरो म्हणजे याचा अर्थ काय? नेहमी, कंटिन्यू हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम. मोहरो रसिक. रसिक म्हणजे काय? इंटरेस्ट. आता जसं बेवडे रसिक आहेत दारू पिण्यासाठी, तसं भगत लोक काय असले पाहिजे? रसिक असले. आणि ती कसं असलं? भुव भाविका. भुव भाविका म्हणजे तज्ज्ञ आणि अनुभवी करणारे पाहिजे. आणि हे जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा ते म्हणतात आचार्य की ते रस प्राप्त होतात. आणि तो रस म्हणजे नामरुचीमध्ये. आणि अशा नामरुचीमध्ये ते झालं तर मग हे का बरं? तर भगवंताचं एक नाव माहिती आहे का? कोणतं आहे? रसो वैश्य. म्हणजे तो रस तुम्हाला भगवंताची फिलिंग करतो, भावना व्यक्त करतो.
आणि ती भावना, ते रस कसा प्राप्त होतो, तर चैतन्य चरितामृतमध्ये आधी लिहिला 7वा अध्याय श्लोक नंबर 83 मध्ये असं म्हटलेलं आहे की इथे 83 मध्ये हे म्हणतात, कृष्ण नाम महामंत्र येई स्वभाव, येई जप तारे कृष्ण उपजाय भाव. तुमचा भाव निर्माण होतो. म्हणजे काय सांगितलेलं आहे, कृष्ण महामंत्र येई स्वभाव. स्वभाव काय आहे, तुमचं भगवंताप्रती भाव रस प्राप्त होतो. रस कोणता, किती रस आहेत आपल्या शास्त्रामध्ये? 12. त्याच्यातले कोणते 5 रस कोणते येतात? शांत, दास्य, साख्य, वात्सल्य आणि माधुर्य. याच्यामध्ये तुम्ही एंटर करतात ह्या रसामध्ये. थोडं तात्विक होत चाललंय का? नाही ना? हां. तर ते म्हणतात की येई जप तारे कृष्ण उपजा. आणि मग भावामध्ये 50 प्रकारचे भाव सांगितले त्यांनी. कोणा? भक्ती समृद्ध. कोणते 50 प्रकारचे भाव? एक आहे अनुभव, अनुभव, याभिचारी भाव, विभाव, सात्विक भाव आणि स्थायी भाव. अनुभवामध्ये 3 भाव असतात. याभिचारीमध्ये 33 भाव असतात. याभिचारी म्हणजे काय, एकनिष्ठ, जसं गोपी यांच्या होता ती याभिचारी भाव. विभाव म्हणजे 6, भगवंताच्या विभूतीच्या प्रती. सात्विक भाव, भगवंताच्या प्रती प्रेम. आणि स्थायी भाव म्हणजे परमानंद, की भगवंत माझे स्वामी, मी त्यांचा काय सेवक आहे. तर हे भाव तयार झाले तर याच्यामुळे काय होतं, तो रस आणि तो आनंद प्राप्त होतो. आणि त्या नामरसामध्ये, म्हणून इस्कॉनचं नाव काय ठेवलं शिलप्रभुपादांनी माहिती आहे का? आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना भावित संघ. म्हणजे प्रभुपाद म्हणतात कृष्ण भावनाबाई झालं तो संघामध्ये प्राप्त होतो, म्हणून ते वैष्णव सेवा सांगितलेले. सिक्वेन्स लक्षात येते तुमच्या? कृष्ण भावना भावित संघ. तर तुम्हाला कृष्णाच्या भावनेमध्ये झालं तर तो रस प्राप्त होतो, नाही तर होत नाही. आणि ते न होण्याचं कारण ते म्हणतात की 4 गोष्टी असल्या पाहिजे. शिलप्रभुपाद म्हणतात की ह्या गोष्टी कशामुळे प्राप्त होईल, तर इंद्रिय जेव्हा मजबूत, इंद्रियामध्ये वैराग्य कधी निर्माण होईल, ते म्हणतात की इंद्रिय मजबूत कधी होते, स्ट्रॉंग कधी होते, जेव्हा तुम्ही वैराग्याची प्रॅक्टिस करता. तर कारण इंद्रिय तुम्हाला रसापासून दूर घेऊन जात. तुम्ही कृष्णाचा रस घेतला नाही तर कोणता रस स्वतः? भौतिक जगात रस. तर त्यासाठी ते म्हणतात की वैराग्य हे तुम्हाला, म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंत काय म्हणतात, अभ्यासून तर कौंतेय वैराग्य. अभ्यास सांगितला आणि वैराग्य सांगितलं, त्याच्यामुळं पुढची स्टेप प्राप्त होते. दुसरं सांगतात, मनाला जर स्ट्रॉंग करायचं असेल, मन लय चंचल आहे ना आपलं, ते म्हणतात भगवत स्मरणामुळे तुमचं मन स्ट्रॉंग होते. त्याच्यानंतर ते म्हणतात बुद्धी जर स्ट्रॉंग करायची असेल तुम्हाला, तर तत्वज्ञान आणि सिद्धांत जेव्हा तुम्ही समजून घेता तेव्हा तुमची बुद्धी स्ट्रॉंग होतील. आणि ते म्हणतात आत्मा कधी स्ट्रॉंग होईल, आत्मा, ते म्हणतात जेव्हा तुम्ही नाम रुचीमध्ये रस तत्व प्राप्त करता तेव्हा तुमचा आत्मा संतुष्टीला जाईल. आणि जेव्हा आत्मा संतुष्ट होईल ना, तर भौतिक जगाच्या कोणत्याही हृदयामध्ये कोणत्याही इच्छा आकांक्षा त्या टायमाला नष्ट होऊन जातात, क्लिअर करतात. आणि अहंकार कसा मजबूत होईल, भौतिक जगाचा अहंकार खूप स्ट्रॉंग आहे, तर त्यासाठी म्हणतात वैष्णव सेवा ही तुम्हाला अहंकाराला दमन करण्यास मदत होते. म्हणून हे जी काही स्टेप सांगितलेली आहे ते म्हणतात की 2 आहे. भावना कशी आहे, भाव कोणता, पैशाचा भाव नाही बरं, भगवंताचे भाव. जसं एक भावचा रस कसा आहे, जेव्हा एका मुलाला आई बघती तर काय होतं, तिचा कोणता भाव निर्माण होतो, वात्सल्य, हे माझा मुलगा आहे. आणि मुलानं जेव्हा आईला पाहिलं तर काय होते, ही माझी आई, नॅचरली स्नेह होतो. पण एखाद्या तिसऱ्या पर्सननं, शेजाऱ्या पाजाऱ्यानं त्या बाळाला पाहू द्या, हां लहान बाळ आहे, लय गोंडस आहे बुवा, हां त्याला पाहून थोडंसं, पण तिचा भाव एवढा तिच्याप्रती निर्माण होणार नाही. तसंच म्हटलं, साधक जर भक्ती करत असेल तर आईचा जसा मुलाच्या प्रती भाव होतो, तसं साधक जर नामरुची किंवा रसामध्ये होतो तर त्या भगवंताच्या प्रती त्याचा भाव निर्माण होतो. आणि तुम्ही जप करतायत आणि तुम्हाला काही भावच होत नाही, तर तो जो शेजारी असतो ना त्या बाळाच्या प्रती पाण्याचा, काय असतंय, हा जाऊ दे, खायचं तर खाय, नाही तर जा. तसंच भक्तीमध्ये ते म्हणतात की आपण कोण्या स्टेजमध्ये, आईच्या भावामध्ये आहेत
का शेजारच्या भावामध्ये? तर ते भाव निर्माण करणं आहे महत्त्वाचं. मग यासाठी ते म्हणतात की ह्या दोन भाव कशामुळे होईल? एक तर नामाच्या प्रती आणि वैष्णवांच्या प्रती. तुम्हाला तो भाव निर्माण करायचा हरकत नाही ना, तुम्ही पहिले वैष्णवामध्ये भाव निर्माण करा आणि मग वैष्णवामध्ये करताना सेकंड स्टेप सांगतात ते. याच्यावर खूप डिटेल्स आहे, कारण आज मला एवढा वेळ नाही आणि मग अजून आपले दामोदर अष्टकम प्रभू पण बोलणार आहेत. तर सेकंड म्हणजे वैष्णव सेवा. पहिलं काय सांगितलं आपण? नामरुची सांगितले ना. सेकंड काय सांगितलं? वैष्णव सेवा. तुम्हाला ती वैष्णव सेवा प्राप्त होईल. म्हणजे जो चांगला जप करतो त्याला वैष्णव सेवा. तुम्ही जप करून काय मागता भगवंताला 16 माळा करताना? हे हरे कृष्ण, हे हरे, हे राधाराणी तुम्ही काय करा, मला सेवेमध्ये लावा. आणि जेव्हा आपल्याला सेवा सांगितली तर आपण काय म्हणतो? दिवस म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर भगवंता, हे राधाकृष्ण मला सेवेत लाव बरं, हे राधाकृष्ण मला सेवेत लाव बरं का. 16 माळा केल्यानंतर भगवंत म्हणतात, तुला मी एका भक्ताला फोन करायला लावतो, सेवा सांगतो. तेव्हा कळून जात आहे तेव्हा कळून जात आहे काय रिॲक्शन येत आहे. म्हणजे 16 माळा 32 माळा करून भगवंताला सेवा मागतात आणि जेव्हा सेवा करायची वेळ येते तेव्हा सगळे गायब होऊन जातात. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही मॅकॅनिकली चॅन्टिंग करता, त्याचा भावना समजून घेत नाहीत, त्याच्यामुळं तुम्हाला रस प्राप्त होत नाही आणि भगवंताच्या प्रती आकर्षण वाढणं. जसं भगवान कृष्णाने बासुरी वाजवल्यावर गोपीनं काय केलं? ज्या अवस्थेत होते त्या अवस्थेत सोडून गेले आणि भगवंताच्या सेवेत राहिल्या. त्यांनी भाव निर्माण काय केला? आमचे स्वामी, आमचे पती, आमचे प्रियकर आम्हाला काय करतात? बोलवत आहेत. त्यांनी तो भाव निर्माण केला होता. आता आपण कोण आहेत? आपण कोणाच भावामध्ये नाही. सध्या एकच भाव आहे की कधी संपेल भाव. जीवनाचा भाव कधी संपेल. तर हे म्हणतात एवढं का बरं? हे फिलॉसॉफिकल जरी असलं ना, हळूहळू आपल्याला प्रत्येक साधकाला ते करावं लागेल. आणि नाम रुची येण्यासाठी पहिली गोष्ट आहे वैष्णव सेवा. जेव्हा वैष्णव प्रसन्न होतात तर वैष्णव प्रसन्न झाले की भगवंत प्रसन्न होतात. म्हणून आपल्या सराउंडिंगच्या बाजूला जो भक्त समाज आहे त्या वैष्णवांची सेवा आपण नाही का प्रत्येक स्तरातून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे तो गरीब आहे, श्रीमंत आहे, काळा आहे, गोरा, ज्ञानी नाही. सेवा याचा अर्थ त्याला धन संपत्ती देणं नाही, तर त्याच्याप्रती आदर सन्मान ठेवणं. बघा, तुम्ही जो आदर देताय तो मला देत नाही, तुम्ही माझ्या कपड्याला आदर देत आहेत. एक उदाहरण जर तुमच्यातल्या एखादा ग्रस्त प्रवचन करीत असेल, हां काय आहे बाबा, आपल्यातच आहे. जरी तुम्ही तो प्रवचन चांगलं देत असेल पण ती आपली टेंडन्सी काय असते? याचा अर्थ काय? की आपला भाव त्या त्या भक्ताच्या प्रती नाही. म्हणून आपण जे काही लोक राहतात, एवढं का बरं वैष्णव सेवेला? नाशिकचं पॉप्युलेशन किती आहे? 25-30 लाख असेल. आपल्या हरिकृष्णामध्ये येतात किती? त्याच्यामध्ये 16 माळा करणारे असे निवडून असं शोधून कोण कुठून, कोणी इंद्रनगर, कोणी पाथर्डी फाटा, कोणी भगूर, इथून तिथून गंगापूर रोड सगळे मिळून एकत्र झालेत. म्हणजे एक एक माणूस काय साधारण आहे का? मग प्रत्येक मनुष्य भक्ती करतोय तर भगवंताने त्याला निवडून आणले आणि तो काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. मग त्या वैष्णवाला आपण काय केलं पाहिजे? आदर सन्मान केलं पाहिजे. आणि आदर सन्मानाचं पहिले लक्षण आहे वैष्णव एटिकेट्स. आणि जे फॉलो होत नाहीत, एकमेकाला आपण किती माताजी प्रभूजीला पाहिल्यावर दंडवत करतो? किती करतो? नाही करत ना, कारण आपल्याला भावच नाही. आपल्याला एकच दिसतं, मंदिरातलेच भगत लोक दिसतात, इथले मंदिरात भगत नाही. भगवंत म्हणतात नामरुचीचं पहिलं लक्षण हे आहे, माझ्या भक्ताला पहिले तू आदर दे, नंतर मला भाव बघ. एक इंग्लिशमध्ये म्हणे ना की माझ्या प्रेम करायचं असेल माझ्या कुत्र्यावर पहिले प्रेम करा, आहे ना, असंच काहीतरी म्हण आहे. शिक्षाष्टमपुरी नेहमी सांगत होतं, कुत्रा प्रेम केलं की मालक खुश होऊन जातो. तसं आपण भगवंताचे सेवक, आपण भक्तांना प्रेम केलं तर भगवंत होतात. आणि जेव्हा वैष्णव सेवा होते, वैष्णव सेवेमुळं नामरुची येते. आणि नामरुची आणि वैष्णव सेवा झाली, ह्या दोन गोष्टीमुळं काय होते? तिसरी गोष्ट जीवदया येते. याचं उदाहरण कोणतं आहे? नारद मुनींचंच उदाहरण घेऊ. नारद मुनी काय होतं? पहिले नामरुची प्राप्त केली, त्यांनी सेवा कोणाची केली? भक्ती वेदांताची केली. उचिष्ट खाल्लं, आश्रममध्ये राहताना त्यांची सेवा केली. केल्यानंतर नारद मुनींनी ते शरीर सोडल्यानंतर पुढचं त्यांचं जीवन काय होतं?
पहिले नामरुचीमुळे भगवंत हृदयात प्रगट झाले, भक्तिवेदांताच्या दोन्ही डिपेंडन्स याचं. तिसरं त्यांच्यामध्ये जीवदया निर्माण झाली आणि म्हणून ते मोठे जीवनभर काय सॉरी पुढचा जन्म त्यांनी नारद मुनीचा घेऊन त्यांनी काय केलं, केवळ भगवंताच्या नावाचा प्रचार प्रसार केला. ज्याला प्रचार करण्याची इच्छा होती तर समजायचं त्याच्या हृदयामध्ये दोन गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत, नामरुची आणि वैष्णवांचे आशीर्वाद दिले, कारण भगवंता त्याला दिले, आणि ते नाम दुसऱ्याला आता भेटलं पाहिजे. मला जो लाडू भेटला आहे, मला जे गुलाबजाम भेटलेत, आता ते कोणाला वाटले पाहिजे, भक्तांना नाही, जीवदया म्हणजे सर्वसामान्य लोकांना दिलं पाहिजे. म्हणून प्रभुपादाने अमेरिकेमध्ये इंडियामध्ये सोडून अमेरिकेत काय गेले, तर जीवदया होती. आणि ती जीवदया, तुम्ही म्हणा जीवदयाला जोर का, तर तुम्ही जेव्हा जीवदया करतात ना तर आपल्या साधनेलाच मदत होते. आता मला प्रवचन करायची, भले तुम्हाला जीवदयात असेल, पण मला साधना करावं लागेल तुम्हाला सांगण्यासाठी. साधना म्हणजे श्रवण कीर्तन करावं लागेल, जप करावं लागेल. म्हणजे हे तिन्ही एकोण्याकाला काय येतं, सिक्वेन्स लक्षात येते तुमच्या, काय सिक्वेन्स लक्षात येते सांगा बरं. पहिले नामरुची झाल्यानंतर वैष्णव सेवा, वैष्णव सेवानंतर जीवदया, जीवदयाचा तुम्ही करता करता लोकांना फायदा होतो आणि त्यांना प्रवचन करता करता काय होईल, मला साधना करावं लागेल, श्रवण करावं लागेल, कीर्तन करावं लागेल, शास्त्र वाध्यन करावं लागेल. म्हणून आचार्य आपल्याला जोर देत आहे, तो रस प्राप्त करायचा असेल, नित्य नियमानं भागवत वाचलं पाहिजे, तर त्या नामाच्या प्रती रुची वाढेल, वैष्णव सेवा तुमच्या घडेल. आणि तिसरी गोष्ट जीवदया. आणि दुसरं उदाहरण आहे हरिदास ठाकूरांचं. हरिदास ठाकूरांचं जर उदाहरण पाहिलं की पहिलं त्यांनी नामावर रुची होते, म्हणून भक्तीश ठाकूर महाराज जेव्हा प्रचार करायच्या पहिले त्यांनी किती जप केला माहिती आहे, 1 कोट नाम, 1 कोट जप केल्यानंतरच प्रचाराला लागले. प्रभुपादाने इंडियामध्ये किती वर्ष प्रचार केला, 40 वर्षे. 40 वर्ष सक्सेस का नाही भेटलं, एक प्रभुपाद डिसायपलमध्ये की का बरं नाही भेटलं, प्रभुपाद तेवढे होते तर त्यांना तिकडं प्रचार पण करायचा. ते म्हणले 40 वर्षे त्यांनी साधना केली, म्हणून पुढचे 10 वर्षे त्यांनी जीवदया करून सक्सेसफुली प्रचार केलेला आहे. म्हणजे आचार्य सांगतात की तुम्हाला प्रचार जीवदया करायची असेल, जीवदया आपल्या साधनेसाठी लोकांना फायदा होतो, तर त्यासाठी आपण जीवदया केली पाहिजे. जीवदया म्हणजे कृष्ण भावनेचा प्रचार केला पाहिजे. आता तुम्ही म्हणा जीवदया प्रचार करणं म्हणजे प्रवचन देणं, आणि दुसरी स्टेप आहे लोकांशी व्यवहार करताना लोक तुमच्या कंठीमाळ्याला तिलक, जसं आता मला काल 2-3 दिवसापूर्वी एक आपल्या दास मारुती मंदिरामध्ये एक माताजी येते सत्संगाला, कंठीमाळा घातली पण ती नेम काही फॉलो करत नाही. मग ती बाहेरून तो वैष्णव दिसेल पण तिला भगवान, कारण की नियम फॉलो करत नसल्यामुळे होत नाही. तर हे आता कंठीमाळा घालून ते चहा कॉफी कांदा लसण घेतात. आता समाजामध्ये मेसेज काय जाईल त्या माताजींचा, अरे हरिकृष्णावाले चहा पण पितात बरं, प्रवचनातलेच ओढतात, कांदा लसण पण, कांदा भजी पण खातात. म्हणजे त्या माताजींचा एक बिहेवियर बाहेर प्रेझेंट करतो. आता कालच आमचे याचे यात्रेमध्ये साऊथ इंडिया यात्रेमध्ये काही भक्त बाहेर जाऊन नाही का फुल सजून धजून गेले होते, आणि ते काही भक्तांना जाणवलं. तर आजच सकाळी मला प्रभूजींचा 2-3 बोलता बोलता असा विषय निघाला. ते म्हटले की प्रत्येक लोक तुम्हाला ऑब्झर्व करतायत बरं, CCTV कॅमेरा तर तुमच्या घरापुरतं तेवढे असतात, पण बाहेरचे 2 डोळे जास्त बघतात, आणि ते तुमच्या चांगल्या गोष्टी कधीच बघत नाहीत. ते काय करतात, तुमच्या पॉइंटेड करतात की किती. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं जीवदयाचं पहिलं लक्षण आहे, लोकांसोबत वागताना चांगला व्यवहार करा. तुम्ही गळ्यात कंठीमाळा घातली, तिलक लावतायत, हरे कृष्ण संस्थेला जात आहेत, हा एक ते तुमच्या व्यवहारातून प्रचार होतो. जसं मागच्या आठवड्यामध्ये एक भक्त सांगत होते की रेल्वेमध्ये एक व्यक्ती आला आणि एक सीट होती डोर आपलं खिडकीच्या बाजूला, ऑलरेडी ते 2 बसले होते, आणि हा भक्त बिचारा त्या टेकन देऊन 2 जणांना जागा दिली. तिसरा म्हटला मी बसू का, म्हटलं बस बाबा, आता तू बसला तर 4ही बसू. 8-10 घंटे गेले. म्हणजे एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा त्याने जागा दिली. आणि जेव्हा तो व्यक्ती बसला त्याने पाहिलं की ह्या काय, ते म्हणजे तुम्ही कोण्या संस्थेत काय जाता, ते म्हणजे हरिकृष्णामध्ये जातो. अच्छा अच्छा, हां म्हणलं ऐकले तुमचे गौरगोपाल प्रभू असं ऐक, तुम्ही हरिकृष्णाचे, अच्छा अच्छा.
कंठीमाळा. राहतात कुठं तुम्ही? म्हणे मी नाशिकमध्येच राहतो. अच्छा, अच्छा. कुठे राहतात? ते म्हणे मी गंगापूरला राहतो आणि आमचं मंदिर आहे द्वारकेला. आणि तुम्हाला विश्वास येणार नाही, तो मनुष्य त्या भक्ताचा व्यवहार पाहून जागा दिली. त्या 15-20 मिनिटं म्हणजे काय जे डिस्कशन झालं असेल, तो रेग्युलरली म्हणजे तो मंदिरात त्याला आता 16 माळा करतोय. आता त्याचं नाव दीक्षेला रेकमेंड होऊन जाईल. म्हणजे तुमच्या एका व्यवहारामुळे तो भक्त मानला. त्यांनी विचार केला, की एवढ्या गर्दीमध्ये सगळे बसले, तरी ह्या व्यक्तीनं काय केली, जागा दिली आणि किती गोड आणि प्रेमानं माझी आपुलकी करतोय आणि मी जर टंगडे फसून बसलो असतो, हां, जसं आम्ही मुंबईला जात होतो लोकलनं. कोण होतं माहीत नाही, दोघं-तिघं होतो का नरेंद्र कृष्णपुरम, दामोदर अष्टकपुरम. आम्ही लोकल कासावर बसलो आणि आम्हाला माहीत नाही मुंबईचं काही लोकल. आम्ही बसलो, चालत होतं. तो 1-2 आले. चांगले भडकले ना आमच्यावर. "ए," म्हणले, "तुम्ही तर हरे उठा ना, आम्हाला बसायला जागा देत." आम्ही कारण आम्हाला माहीत त्यांचा नियम असा आहे, की तुम्ही काही स्टेशन तुम्ही बसायचं, बाकीच्या स्टेशनला तुम्ही उभा राहायचं आणि आम्ही बसायचं. आता आम्हाला सिस्टम माहीत नाही, आम्ही बसलो. असे शिव्या घालत होते शेवटपर्यंत जाता-जाता. पण जागा कशी द्यायची? कारण आम्ही एकदम असं काय म्हणतात ना, असं दाबून झालं, की आता किती दाबलं जाईल, चेपलं जाईल. त्याच्यात त्यांनी जाता-जाता अशा शिव्या हाडसल्या. आम्ही एकूण एकाला म्हटलं, जाऊ दे, यांना काहीच रिएक्शन करायचं नाही. तर म्हणजे काय होतंय, आता देशकाळ पाहतो नाही. याचा अर्थ उद्या नाही, की तुम्हाला उभा राहा याची वेळ आहे. तर तुम्हाला परिस्थिती पाहून व्यवहार करता आला पाहिजे आणि तुमच्या व्यवहारामुळं आता ते भक्त बनलेत बरं मंदिरात. हं. तर हे आपला व्यवहार, आपलं वागणं, आपलं बोलणं, आपण दीक्षा घेतल्यानंतर विशेष करून 3 लेव्हलला. व्यक्तिगत लेव्हलला तुम्हाला कळालं पाहिजे मी जप करतोय. तर जप केल्यानंतर मेडिसिन घातल्यानंतर माझा रोग बरा झाला पाहिजे. सेकंड म्हणजे स्वभावामध्ये. दुसरं परिवाराशी चांगलं वागता आलं पाहिजे. नवरा असो, बायको असो, आई-वडील असो, बहीण-भावंडं असो, सुना असो, नातू असो, पणतू असो. ते कसे वागायचं ते भौतिकवादीच आहेत. पण ॲटलीस्ट तुम्ही भक्त आहात ना, तर भक्त म्हणून तुम्हाला खूप कारण तुमच्या भक्तीमुळंच ते लोकं आकर्षित होतात. तुमचाच व्यवहार जर गडबडला लोक म्हणतात, याच्यातच काही फरक पडला नाही हा काय ज्ञान शिकवतो आपल्याला? हां, आणि घरातले सगळ्यात जास्त पॉइंट आउट करतात. हां, घरातले लोकं जास्त करतात, बाहेरचे लोकं करत नाही. आणि तिसरं म्हणजे जेव्हा तुम्ही व्यक्तिगत जीवनात, पारिवारिक जीवनात आणि सामाजिक जीवनात. आमचे अखिलेश्वर रामप्रभू आहे ते इंद्रनगरमध्ये भाजीपाला घेतात. ते एक वेळेस 2-3 वेळा त्यांच्याकडे पैसे कमी पडले होते. ते म्हणले, "मावशी आता पैसे" म्हणले, "महाराज तुम्ही काळजी घेऊ तुमचे हरेकृष्णवाले पैसे बुडवत नाही. तुम्ही भाजी घेऊन जा." किती विश्वास त्या बाईला. म्हणजे तुम्ही तिलक लावतात ना, तुम्ही पक्के चेले आहेत म्हणजे त्या कृष्णाचे. मला माहीत आहे तुम्ही पैसे बुडवणार नाहीत. तुम्ही आणून देणार. म्हणजे तुमच्या तिलकाकडे पाहून त्याला ट्रस्टवर्दी होते. आणि तुम्ही बिना तिलकचं जा कंटिन्यू. ते म्हणे, "बाई पहिले पैसे काढ, नंतर जा." तर तिथे तुम्ही प्रेझेंट कसे होतात? तुमच्या त्या परिधानला पाहून होतं. म्हणून आपल्या साधना भक्तीमध्ये 3 गोष्टी असणं महत्त्वाच्या आहे. कोणत्या? नामरुची, वैष्णव सेवा आणि जीवदया. हे जेव्हा आपण प्राप्त करू, तर निश्चितपणे आपल्या जीवनाची जी परिपूर्णता आहे, भगवत प्राप्त होऊन जाईल आणि भगवान त्याच्याप्रती जे गुरूच्या प्रती, वैष्णवांच्या प्रती, संस्थेच्या प्रती आपण लाँग टाईम टाकू आणि हे रिफाइंडनेस आलं पाहिजे. हळू रिफाइंडनेस. जर रिफाइंडनेस येत नसेल, अहंकार आपला कमी होत नसेल, बाकीचा आपल्या स्वभावामध्ये फरक पडत नसेल, तर फॉर्मॅलिटी म्हणून आपण दीक्षा घेतलेली याच्या पलीकडे काही नाही. बाहेरून तर तुम्ही भगत वाटताल, पण आतून हृदय काय राहील माहिती आहे का? पोकळ राहील. आणि याचा जेव्हा तुमच्या जीवनात काही प्रसंग आले ना, तुम्ही कशी रिॲक्ट करतात ना, त्याच्यावर कळतं बरं. पहिले तर मी हे पण जेव्हा तुमच्या जीवनात असे काही कठीण प्रसंग आले, पारिवारिक जीवनात, सामाजिक जीवनात आणि भक्तीच्या जीवनात तुमच्या वरिष्ठ एखादा बोलल्यानंतर तुम्ही काय रिएक्ट करतात, त्याच्यावर कळतं की अरे, डामाडोळ आहे या तिन्ही गोष्टींमध्ये. म्हणून आपल्या कोणी सगळ्या भक्ताकडून हीच अपेक्षा आहे, गुरुला प्रसन्न करण्यासाठी आपल्या गुरु शिष्य परंपरेला आपण प्रेझेंट करतो, गुरु महाराजाला प्रेझेंट करतो. आपल्या गुरु महाराजांचं मंगळसूत्र प्रत्येक वेळेला कोणतं मंगळसूत्र माहिती आहे? मंगळसूत्र नाही, ज्वेलर कोणतं आहे? तुर्नादपी सुनेचे ना, दपी सहिष्णू ना,
आमानी न मान देना कीर्तनीय सदा रे. काय झालं? तुर्नादपी सुनेचन, म्हणजे नम्र राहा. घरात नम्र राहा, समाजामध्ये परिस्थिती पाहून नम्र राहायचं नाही राहायचं तुम्ही ठरवा. हां हां हां. ते तुर्नादपी सुनेचन तरुपे सहन करा. सगळीकडे त्रास द्यायला. तुम्हाला वाटतं प्रभूजीला आनंदात आहे. नाही, तुम्ही 2-3 दिवस राहा, तुम्हाला कळून जाते काय आहे ते. सगळीकडे ढोलपीठ आहे. जागा बदलल्यानं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. सहन करा. आणि तिसरी गोष्ट काय? अमानीनं मानाची अपेक्षा ठेवू नका. काय लोकांच्या नजरेत बनवून काय भेटणार आहे तुम्हाला? लोकांच्या नजरेत तुम्ही बनता, पण कृष्णाच्या नजरेत बनण्यासाठी पहिल्या 2 गोष्टी. तर तुम्ही ठरवायचं, लोकांच्या नजरेत बनायचं असेल तर भरपूर करा, आणि भगवंताच्या नजरेसाठी हे आहे, आणि लोकांच्या नजरेचं बनण्यासाठी हे आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी झाल्यानंतर शेवटी काय सांगितलेलं आहे? कीर्तनीय सदाहरी. याच्यामध्ये तिन्ही गोष्टी कव्हर होतात. नामरुची पण होते, जीवदायक अशी होते, दुसऱ्याला मान सन्मान देऊन होते, आणि काय होते? वैष्णव सेवा. कशामुळं? कोणत्या याच्यामधून? नम्रतेनं. या तिन्ही गोष्टी प्राप्त होतात. म्हणून हे जेव्हा कधी वाटलं आपल्याला प्रॅक्टिस करायची, आपण संघर्ष करणारे साधक आहोत. मी पण आहे, तुमच्यातलाच आहे. तुमच्या सगळ्यांची सेवा करून जरा तुम्ही प्रार्थना केली वा ह्या बद्ध जीवाला थोडीशी नामरुची यावं, कारण की हृदयातल्या ज्या अनर्थ आहेत ते बाहेर पडत राहतात. आणि मी पण खूप स्ट्रगल करतो माझ्या लाईफमध्ये. मी असं नाही की बुवा कपडे घातले म्हणजे प्रभूजी सगळे मुक्त, नाही. अरे तुमच्यातलाच व्यक्ती आहे. भावना आम्हाला पण असतात. तर तुम्ही एकूण एकाला सगळ्यांसाठी प्रार्थना केल्या, जप केला, साधना केली, आणि आपण एकूण एकाला घेऊन चाललं, तर हेच आपला जो वैष्णव कम्युनिटी हळूहळू वाढ होईल. आणि दुसरं, आपल्या व्यवहारातून प्रचार करण्याचा प्रयत्न करा. एवढीच विनंती. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे हरे राम राम राम. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. जगद्गुरु श्री प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरे हरे. तर दामोदर अष्टकम प्रभू कट केला.